तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत मकर संक्रांतीचा सण सर्वत्र जानेवारीच्या 14 तारखेला साजरा केला जातो। या मकर संक्रांतीच्या सणाची आणि येणाऱ्या महाकुंभमेळ्याची विस्तृत अशी लोकोपयोगी माहिती सर्व नाशिककरांना रामकुंड पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी आणि वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी स्नेहल लुंगे यांच्या मार्फत दिली। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सतीश शुक्ल यांनी दिली। नमस्कार, मी स्नेहल लुंगे नाशिक लोकशाही न्यूज चॅनलमधून सगळ्यांचं स्वागत करते। मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। आज मी इकडे सतीश काका शुल्क गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष तसेच येणारे सिंहस्थ कुंभमेळ्याचे सरकारी संघ नियोजित केले आहे। तर काका, मला असं विचारायचं आहे की येणारी उद्याची संक्रांत ती लोकांनी कशी साजरी केली पाहिजे, त्या संक्रांतीचं महत्त्व काय आहे आणि आपल्या इकडे येणारा कुंभमेळा तर त्याचं सरकारने कसं नियोजन केलं पाहिजे की ज्या अर्थी कुठे चेंगराचेंगरी नाही झाली पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे। जसं पर्याकमध्ये आता जे उद्या होणारा कुंभमेळा आहे त्याच्यात मोदीजींच्या हस्ते उद्या उद्घाटन आहे आणि 20 कोटी लोकांची व्यवस्था इतकी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, तसंच नियोजन आपल्या इथे सरकारने केलं पाहिजे। याच्यावर तुमचं एक मत मांडा। मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो आणि याच्याप्रमाणे थोडंसं ऋतुमान जे आहे त्याच्यामध्ये बदल होत असतो। तर अशा या ऋतुमानामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते आणि म्हणून तिळगुळ हा जे आहे या तिळगुळाचं एकत्र केल्यानंतर जो स्वादिष्टपणा येत असतो तसं आपल्या स्वभावामध्ये आपल्या संबंधांमध्ये अशा प्रकारचा स्वादिष्टपणा हा राहिला पाहिजे। आणि आपण जसं म्हणतो की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, म्हणजे आपले जे संबंध हे मधुर राहावे। तसंच काही आपले पूर्वीचे काही जर मतभेद झाले असतील तर ते सर्व विसरून याच्यापुढे मतभेद होऊ नये म्हणून आपण चांगल्या हे करावं। तर याच्यासाठी उद्याच्या संक्रांतीचं गोदावरीचं स्नानाचं तीर्थाचं स्नानाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अनेक पदार्थ जे आहेत ते सुवासिनींना किंवा सर्वांना हे वाटप करायचे असतात। त्याला थोडक्यामध्ये जसं आपण म्हणतो की पतंग उत्सव आपण करतो, तर पतंग कटली तर आपण पतंग ओढतो, म्हणजे त्याला लुटणं म्हणतात। तर बायकांमध्ये सुद्धा वाण देणं, त्याचबरोबर लुटणं म्हणजे निरनिराळे पदार्थ हे देणं घेणं, हे अशा प्रकारचं जे संक्रांतीचा जो हा आपला मांगलिक हे आहे सण आहे आणि याच्यातून मांगलिकता एक नवीन ऊर्जा हे सर्व निर्माण होत असतं। म्हणून मकर संक्रांतीच्या उत्सव आणि यांनी सण साजरा करावा। दुसरी गोष्ट सिंहस्थ कुंभमेळ्याचं भारतामध्ये 4 ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, हरिद्वार, उज्जैन, नाशिक तर प्रयाग। तर या सगळीकडे जो सिंहस्थ कुंभमेळा आहे हा अतिशय चांगला होत असतो। नाशिकला सुद्धा सिंहस्थ कुंभमेळा चांगला होईल। 30 ऑक्टोबर 2026ला नाशिकला सिंह राशीमध्ये गुरुचं आगमन होतं आणि तेव्हापासून सिंहस्थ सुरू होतो। तर 27मध्ये पर्वस्नान आहे। गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ या सर्व स्नानाच्या तारखा त्याचबरोबर त्याच्यावरचा जो शास्त्रार्थ आहे ते सगळं पाहून या सगळ्या नियोजन सिंहस्थाचं करत असतं। ध्वजारोहणाचं नियोजन हे सिंहस्थाचं करत असतं। आणि अशा याच्यामध्ये आजपर्यंतच्या याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांपासून तर स्थानिक लेवलपर्यंतच्या जेवढ्या समित्या आहेत त्या सर्व समित्यांमध्ये पुरोहित संघ हा पदसिद्ध असतो। पुरोहित संघाचा पिढ्यानपिढ्याचा अनुभव आणि येणारे जे यात्रेकरू असतात, येणारे जे साधू संत असतात त्यांचा आणि पुरोहित संघाचा संबंध खूप जवळचा असतो, सारखा असतो। कारण की ज्यावेळेस पुरोहित या ठिकाणचा गोदावरीच्या स्नानाचा संकल्प करून त्यांना स्नानाची आज्ञा देतील त्याच वेळेस शास्त्राने स्नानाचं करतील ते, अशी आहे। त्यामुळे ही पुरोहित संघाची परंपरा अनादिकालापासून आहे। तर याला पुरोहित संघाला इथलं प्रत्येक गोष्टीची घडामोडीची कल्पना असते आणि म्हणून पुरोहित संघाला विश्वासात घेऊन शासन आणि याच्यामध्ये हा पुरोहित संघ असल्यामुळे
पुरोहित संघाबरोबर सातत्याने बैठका घेतल्या पाहिजे, साधू संतांबरोबर बैठका घेतल्या पाहिजे आणि सिंहस्थाचं संपूर्ण नियोजन केलं पाहिजे. कारण की यात्रेकरू येतात ते पुरोहितांकडे येतात आणि पुरोहित त्यांच्याशी बोलून सगळं नियोजन करीत असतो. तर या बैठकाला फार उशीर झालेला आहे. याच्या अगोदरच पूर्वीपासून हे सगळं व्हायला पाहिजे होतं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.